नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वी आपण विद्युत वाहिन्या ज्या आहेत निरनिराळ्या जमिनीतनं जातात, त्यांचे टॉवर्स असतात, त्याच्या संदर्भात एक 72 नंबरचा व्हिडिओ केला होता. पण त्यानंतर अलीकडं शासनाचं धोरण बदललं. उच्चदाब वाहिन्यांनी व्यापलेलं जे जमिनीचं क्षेत्र असतं त्याच्या संदर्भातलं नुकसान भरपाईचं नवीन धोरण शासनानं आता जाहीर केलं. शिवाय मनोऱ्या जे असतात त्या मनोऱ्याच्या खाली जे बाधित क्षेत्र झालेलं असतं त्याचा देखील दुप्पट मोबदला द्यावा असं धोरण शासनानं घेतलं. हे धोरण नेमकं काय आहे हे आपण या ठिकाणी समजावून घेऊ. राज्यातल्या ज्या 66 केव्ही व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अति उच्चदाब पारेषण वाहिन्या असतात अशा आणि त्या ठिकाणी वाहिन्यांचा जो काही कॉरिडॉर असतो ज्याला त्याच्या खाली मनोरे देखील असतात आणि ह्या दोन्हीच्या खाली जमीन व्यापली जाते. त्या जमिनीच्या पट्ट्याला वाहिनीच्या खाली असणारा जो जमिनीचा पट्टा आहे त्यासाठी आणि मनोऱ्याच्या खाली जिथं प्रत्यक्षात काहीच काम करता येत नाही अशा ठिकाणी जे नुकसान भरपाईच्या बाबतीत कोणतंही धोरण नव्हतं आणि धोरण असावं असं खूप मागणी केली जात होती. मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण केलं होतं, जो वरच्या बाजूला आपल्याला पाहता येईल तो जुना व्हिडिओ आहे, पण त्यावेळेच्या अस्तित्वात असलेले जे काही धोरण होतं त्याविषयी आपण चर्चा केली. पण 2022ला डिसेंबर 2022ला नवीन तपशीलवार असं धोरण आलेलं आहे. ते नेमकं धोरण काय आहे ते आपण समजावून घेऊ. हा पहा, 2 नोव्हेंबर 2022 चा हा उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचा शासन निर्णय आहे, राज्य शासनाचा. यामध्ये पहा, भारतीय विद्युत अधिनियम जो आहे, इंडियन इलेक्ट्रिकल ऍक्ट जो आहे 2003, त्याचं जे कलम 164 आहे, तसंच टेलिग्राफ ऍक्ट जो आहे 1885चा त्याचा कलम 10(ड) आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाचं यापूर्वी 2006चं धोरण होतं. याप्रमाणे ज्यांच्या जमिनीतनं अशा वाहिन्या आणि असे मनोरे उभारले जातात त्यांना जिथं पिकं घेता येत नाहीत किंवा ज्यांच्या पिकावरती त्याच्या सावल्या पडून परिणाम होतो त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे असं धोरण घेण्याबाबत तरतूद आहे. यापूर्वी जे घेतलं होतं ते अत्यल्प स्वरूपामध्ये ती नुकसान भरपाई दिली जात होती किंवा बऱ्याच प्रकरणात दिली जात नव्हती. आता आपण हा एक GR पाहिला, हा शासन निर्णय 2 नोव्हेंबर 2022चा, ज्याची चर्चा आता आपण तपशीलवार करणार आहोत. शिवाय 1 डिसेंबर 2022ला हे जे धोरण आहे आता घेतलेलं 2 नोव्हेंबर 2022चं, त्याच्या बाबतीत तपशीलवार कार्यपद्धती काय असावी यासाठीची कार्यपद्धती दिलेली आहे. यापूर्वी एक 2017 मध्ये धोरण आणलं होतं, हे पहा 31/5/2017, पण ते आता धोरण अधिक्रमित करण्यात आलं, म्हणजे आता सुपरसीड करण्यात आलं. ते आता रद्द करून पुढचं सुधारित असं नवीन धोरण आलेलं आहे. तेव्हा आता हे नेमकं धोरण काय आपण हे समजून घेऊ. ज्या अतिउच्चदाब पारेषण वाहिन्या असतात किंवा विद्युत वाहिन्या असतात त्याच्या उभारणीमुळे जमिनीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईपोटी मोबदला देण्याच्या संदर्भात ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडनं काही मार्गदर्शक सूचना आल्या. विविध पारेषण परवानाधारक कंपन्या ज्या आहेत, मग त्या शासनाच्या कंपन्या असतील, खाजगी कंपन्या असतील, त्यांना ज्या अडचणी येतात, शेतात शेतकरी येऊ देत नाहीत, आले तर काम करू देत नाहीत. मग त्यात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी असेल, लोकप्रतिनिधी असतील, शेतकरी असतील, जमीनधारक असतील, सामान्य नागरिक असतील, या सर्वांच्या तक्रारी विचारात घेतल्यानंतर 31/5/17ला जे काही शासन निर्णय होता तो अत्यल्प नुकसान भरपाई देणारा होता, तो आता अधिक्रमित केला, तो आता सुपरसीड केला आणि अतिउच्चदाब पारेषण वाहिनीच्या उभारणीसाठी मनोऱ्याने व्याप्त केलेला आता 2 ठिकाणी जमीन जाते आहे. एक मनोऱ्याने व्यापलेली जमीन आणि दुसरं वरच्या बाजूला ज्या वाहिनी जाते त्या वाहिनीच्या मध्ये अडकलेली जमीन, म्हणजे ती जमीन करता येते, त्याच्या खालून आपल्याला जाता येतं, पण सततपणे त्याच्यावरती जो सावली असते त्या सावलीमुळं किंवा त्याच्या दाबामुळं त्या जमिनीत पिकांचं प्रमाण किंवा ज्याला आपण यील्ड म्हणतो तो कमी होतो. म्हणून त्या ठिकाणी त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी सुधारित धोरण करण्याचं शासनाच्या विचाराधीन होतं. आता शासनाने 2 नोव्हेंबर 2022ला धोरण केलं.
1 डिसेंबर 2022ला त्याच्या संदर्भात तपशीलवार कार्यपद्धती दिली. आता पहिल्या धोरणामध्ये पहिला मुद्दा काय आहे? अति उच्चदाब मनोऱ्याने व्याप्त केलेल्या मोजणी केलेल्या क्षेत्रफळाचे उपविभागीय स्तरीय मूल्यांकन समितीने त्यावेळी प्रचलित असलेल्या संबंधित भागातील शासन बाजार मूल्य दर पत्रकामध्ये म्हणजे रेडी रेकनरमध्ये मागील 3 वर्षाची सरासरी जर काढली तर जी किंमत येईल त्या किमतीने मनोऱ्याखाली व्यापलेलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची मोजणी करून त्याचं एरिया काढला जाईल आणि त्याची किंमत काढून त्याच्या दुप्पट दराने मोबदला देण्यात येईल. म्हणजे पहा, मनोऱ्याखाली समजा 300 स्क्वेअर मीटर जागा अडलेली आहे. 300 स्क्वेअर मीटरचं हेक्टरी क्षेत्र काय असेल त्या भागामध्ये, हेक्टरी दर काय असेल, अर्थात हे शेतीसाठी असल्यामुळे हेक्टरी दर विचारात घेतला जातो. जर जमीन येण्याची असेल तर मात्र त्या ठिकाणी येण्याचा दर पकडला जाईल, पण या ज्या ठिकाणी शेतामध्ये असा असेल त्या ठिकाणी जो दर येईल तो आपण 300ला गुणाकार करणार आणि त्याच्या दुप्पट जी काही रक्कम येईल, म्हणजे हेक्टरला जर त्या ठिकाणी 40 लाखाचा भाव असेल, 40,000चा भाव असेल, मग त्या ठिकाणी त्या 300 स्क्वेअर मीटरला किती येतो तो काढला जाईल आणि त्याच्या दुप्पट करून दिला जाईल, असा त्याचा अर्थ आहे. यासाठी ही उपविभागीय अधिकाऱ्यांची समिती आहे. म्हणजे आता मोजणी कुणी करायची? पारेषण कंपनीने करायची, शेतकऱ्याच्या समोर करायची आणि त्याच्यानंतर मूल्यांकनाच्या कामासाठी उपविभागीय अधिकारी अध्यक्ष असणारी समिती आहे, ज्याच्यामध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख आहेत, सहाय्यक संचालक नगररचना जे मूल्यांकनाचे तज्ज्ञ असतात, तालुका कृषी अधिकारी, दुय्यम निबंधक, संबंधित पारेषण परवानाधारक कंपनीचे प्रतिनिधी आणि राज्य पारेषण उपक्रमक महापारेषणचे जे काही उपविभागाचे प्रतिनिधी असतील ते, अशी एक समिती आहे. त्या समिती तसं निर्णय घेईल. हा झाला आता आपण पाहिलं होतं ते मनोऱ्याच्या संदर्भात दुप्पट देण्याची तरतूद आहे. आता दुसरं आहे अतिउच्चता पारेषण वाहिनीच्या पट्ट्याखाली, ज्याला आपण लाईन कॉरिडॉर म्हणतोय. म्हणजे या ज्या तारा गेल्यात ह्या तारेपासून तर या तारेपर्यंत इथं पाहिलं तर हा जो पट्टा आहे या पट्ट्याखाली ज्या जमीन मालकाची जितकी जमीन ह्या पट्ट्याखाली आहेत, आता समजा ही 18 मीटरचा पट्टा आहे असं आपण गृहीत धरू. 18 रुंद आणि लांब किती आहे, ते किती स्क्वेअर मीटर येतात ते काढलं जाईल. हेक्टरी दराप्रमाणे प्रत्येक स्क्वेअर मीटरला किती येतात ते काढलं जाईल आणि त्याच्याप्रमाणे जी रक्कम येईल त्याच्या 15% याचं जे काही रक्कम आहे ती 15% रक्कम मिळेल, असं हे नवीन धोरण आहे. वरील 2 मध्ये आता आपण जे पाहिलं, वरील 2 मध्ये ह्या मोबदल्या व्यतिरिक्त ना उपयोगिता भत्ता, म्हणजे यातला काही भाग, आता हा बघा हे जे आहेत हे वापरता येणार नाहीये, म्हणून अशा ठिकाणी ना उपयोगिता नॉन युटिलायझेशन अलाउन्स म्हणून आणखी 15% त्याच्यामध्ये दिलं जाईल. म्हणजे ते 15 अधिक हे 15 म्हणजे टोटल किती मिळेल? इथं पाहिलं आपण हे 18 असं, आणि लांब किती आहे ते मोजलं जाईल, त्याची एकूण किंमत काढली जाईल आणि त्या किमतीच्या 30% रक्कम त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून देण्यात येईल. म्हणजे आता आपण 2 भाग पाहिले. एक मनोऱ्या खालचं क्षेत्र, ज्याचं क्षेत्र मोजलं जाईल, बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत काढली जाईल, त्याच्या दुप्पट केली जाईल. जे लाईन कॉरिडॉरच्या खाली जो पट्टा आहे, या पट्ट्याखाली जे जाणारं क्षेत्र आहे हे जात नाहीये. तुम्हाला इथं पिके घेता येतात, पण कदाचित त्या पिकावरती परिणाम होईल असं आपण समजू, आणि म्हणून ही जी काही गैरसोय आहे त्याच्या बदल्यात 30% रक्कम या ज्या कोणत्या पारेषण कंपन्या असतील त्यांच्याकडून आपल्याला त्या शेतकऱ्याला मिळू शकेल, असा त्याचा अर्थ आहे. साधारण पट्टा कितीचा असतो? 66 केव्हीचा जेव्हा व्होल्टेज स्तर असतो तेव्हा तो 18 मीटरचा पट्टा असतो. 110 केव्हीचा असतो तेव्हा तो 22 असतो. 132 केव्हीचा असेल तेव्हा तो 27 असतो. 220 केव्हीचा असेल तेव्हा तो 35 असतो. 400 केव्हीचा एकपथ वाहिनी असेल तर 46 असतो. द्विपथ वाहिनी असेल तरी 46 असतो. 500 केव्हीचा असेल तर 52 मीटर मध्ये असतो. त्यानंतर 765च्या बाबतीत 64, म्हणजे जास्तीत जास्त 89 मीटर पर्यंत त्याची रुंदी असू शकते असं आपल्याला यातनं दिसतं. आता या जमिनीतून हा जो आहे
ज्याच्या जमिनीतनं जात आहे त्या लाईन कॉरिडॉरच्या खाली येणारी जी जमीन आहे त्यालाच हा मोबदला अनुज्ञेय राहील. मनोऱ्याच्या खाली जो असतो त्यालाच ते राहील. मनोऱ्याची उंची, मनोऱ्याची रुंदी, मनोराचं क्षेत्र कसं काढायचं याचे अनेक उदाहरणं आपल्याला या GR मध्ये मिळतील. आपल्याला जर का हा GR हवा असेल किंवा हे दोन्ही GR हवे असतील किंवा ते रद्द केलेल्या 17 सहचे GR हवे असतील, आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून ते उपलब्ध होतील ऊर्जा विभागाच्या. नसेल तर आपल्याला या व्हिडिओच्या खाली आपलं जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण मेंबर डाउनलोडची लिंक देतो आणि पहिल्या कॉमेंटमध्ये देखील ती लिंक अवेलेबल असते. आपण ॲक्सेस मागा, आपल्याला हे सर्व उपलब्ध करून दिलं जाईल. नंतर बाकी याच्यासाठी ही जी लाईन कॉरिडॉरच्या मध्ये किती क्षेत्र गेलं याची मोजणी करावी लागते आणि ही मोजणी करण्याचं काम ही जी पारेषण कंपनी, जी कोणती पारेषण कंपनी असेल ती करेल. शेतकऱ्याच्या हजेरीमध्ये शेतकऱ्याच्या समक्ष ती मोजणी केली जाऊ शकेल असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर याचं मूल्यांकन जेव्हा केलं जातं उपविभागीय समितीने, ते जर का शेतकऱ्याला आवडलं नाही आणि त्याला असं वाटलं की हे कमी आहे, त्यासाठी जिल्हास्तरीय समिती आहे, त्या जिल्हास्तरीय समितीकडे अपील करता येतं. जिल्हाधिकारी असतात, जिल्हास्तरीय अनेक अधिकारी त्या कमिटीमध्ये असतात. 30 दिवसामध्ये असं अपील करता येतं. 60 दिवसामध्ये त्यांनी तो निर्णय द्यायचा असतो. आणि ही या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीचं जे काही क्षेत्र आहे ज्याच्यात आपण आता मोजमाप केलं, जिथं 30% मिळणार आहे त्याच्या खाली मात्र कोणतंही बांधकाम करता येत नाही. जर या क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः मनोरा टाकलाय, त्या मनोरा टाकलेल्या क्षेत्रामध्ये काही फळं असतील, फळझाडं असतील, पिकं असतील, त्यासाठीची नुकसानी शासनाच्या मार्केट रेट प्रमाणे देण्यात येईल. त्यानंतर हे जे धोरण आहे हे पूर्ण महाराष्ट्राला आणि शहरी भागाला देखील लागू राहील असं आहे. अस्तित्वात असलेल्या वाहिन्याची क्षमता वाढ आणि आधुनिकीकरण करायचं असेल, त्याशिवाय काही नवीन क्षेत्र वाढणार असेल त्या ठिकाणी देखील अशी नुकसान भरपाई अनुज्ञेय असेल असं देखील या GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. GR ची ही जी काही रक्कम दिली जाईल ती ऑनलाईनने बँक खात्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या मोबदला जमा केला जाईल किंवा धनादेशाद्वारे दिला जाईल. या धोरणाची अंमलबजावणी कशी होते ती परिणामकारक व्हावी यासाठी अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा विभागाच्या एक समिती आहे, ज्या समितीमध्ये सर्व विभागाचे सचिव आहेत, शिवाय पारेषण कंपन्यांचे संचालक आणि मुख्य अभियंता देखील आहेत आणि ते सततपणे याचा आढावा घेत राहतात. हा GR ज्या तारखेला आला, हा आलाय 2 नोव्हेंबर 2022 ला. तेव्हापासून पुढे होणाऱ्या ज्या काही वाहिन्या असतील किंवा त्या दिवशी ज्या प्रगतीपथावर असतील त्यांना हा लागू आहे. त्याच्या आधी झालं म्हणजे आता तुम्ही कॉमेंटमध्ये विचारायला सुरुवात कराल की 10 वर्षापूर्वी झाले त्याची बदली त्याच्या बाबतीत मिळेल का? उत्तर नाही असं आहे. ज्या तारखेला हा GR झाला त्या तारखेला जी कामं चालू होती, जी पूर्णत्वास गेलेली नव्हती आणि जी त्याच्यानंतर सुरू होतील त्या तारखेनंतर, त्यांच्यासाठी हे आहे. हे सर्व शासकीय पारेषण कंपन्या, विद्युत कंपन्या आणि निमशासकीय किंवा खाजगी कंपन्या या सर्वांना हे लागू आहे. नंतर हा जो मोबदला आहे, सरकारी जमिनी असतील तर सरकारी जमिनीच्या बाबतीत देण्याची आवश्यकता नाही. पण ज्या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकारचं धोरण असेल की त्यांच्या जमिनी भाडेपट्ट्याने द्यायच्या, तर त्यांच्या दराप्रमाणे ते द्यावं लागेल. नुकसान झालेल्या जमिनीचं जे मोजमाप आहे ते झाल्यानंतर शेतजमिनीच्या बाबतीत हेक्टरप्रमाणे दर विचारात घेतले जातील आणि अकृषिक जमिनीच्या बाबतीत चौरस मीटर प्रमाणे दर विचारात घेतले जातील. शेतकऱ्याला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती संमतीपत्र, प्रतिज्ञापत्र करून द्यावं लागेल, ज्याला नोटरीकृत हमीपत्र म्हणतात. यासाठी संमती आहे असे पत्र द्यावे लागेल. जिल्हाधिकाऱ्याकडे जेव्हा अपील करतो तेव्हा त्यांची समिती जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात, त्या विभागाचे प्रांत अधिकारी सदस्य असतात, जे पारेषण उपक्रम आहे त्याचे प्रतिनिधी सदस्य असतात आणि संबंधित पारेषण कंपनी जी आहे त्या कंपनीचे प्रतिनिधी देखील याचे सदस्य असतात. आता याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं पहा. समजा 400 KVDC लाईनचं D टाईप मनोऱ्याचं क्षेत्रफळ काढलं, ते क्षेत्रफळ 18x18 324 चौरस मीटर आहे. म्हणजे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो मनोरा आहे त्याचं क्षेत्र 324 चौरस मीटर आलं आणि
त्याच्या वाहिन्या खालचा जो एरिया आहे त्याचं क्षेत्र आहे 10,000 चौरस मीटर. आता आपल्याला जर याचं व्हॅल्युएशन काढायचं असेल तर कसं काढलं जाईल? शेत जमिनीचा रेडी रेकनर प्रमाणे दर काढला जाईल. त्या ठिकाणी 3 लाख रुपये हेक्टर प्रमाणे शेतीचा दर चालू आहे. आता चौरस मीटर जर काढायचं असेल तर काय करतो आपण? 3 लाख भागिले एका हेक्टरचे चौरस मीटर असतात 10,000, म्हणजे प्रति चौरस मीटरचा दर आला 30 रुपये, असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता शेतीच्या गेल्या 3 वर्षात झालेल्या खरेदी विक्रीचा दर विचारात घेतला तर तो आला 4 लाख रुपये. त्याला जर 10,000 ने भागलं तर आपण या ठिकाणी 40 रुपये प्रति चौरस मीटर, जो हायेस्ट असेल तो पकडला जाईल. आपण 40 रुपये प्रति चौरस मीटर पकडू. आणि बिगर शेतीचा त्या भागातला दर आहे 1,000 रुपये चौरस मीटर. आणि मागील 3 वर्षाचा सरासरी दर केला तर तो 900 रुपये येतो. आपण जो हायेस्ट आहे तो पकडला तर 1,000 रुपये आपल्याला दिसतं. म्हणजे या ठिकाणी 40 रुपये आणि 1,000 रुपये असा आपल्याला दर मिळाले. म्हणजे शेत जमिनीच्या बाबतीत 40 रुपयाप्रमाणे, आता 40 रुपयाप्रमाणे 10,000 चौरस मीटर जर त्याचं जात असेल पट्ट्याखाली, किती येईल? 40 गुणिले 10,000 आणि त्याच्यात 30%, म्हणजे जी रक्कम येईल त्याच्यात 30% करावी लागेल. इथे 1,000 गुणिले 324 जी रक्कम येईल त्याच्या दुप्पट. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करता येईल. आपण पाहूया शेत जमिनीच्या बाबतीत 300 चौरस मीटर ही आहे आपल्या या ठिकाणच्या मनोऱ्यासाठी जातं आहे. 3 वर्षातले दर सगळे विचारले तर या ठिकाणी आपल्याला 40 रुपयाचा दर मिळाला. 324 गुणिले 40 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी 324 स्क्वेअर मीटरसाठी त्यांना मिळणारी नुकसान भरपाई आहे 25,920. आता 10,000 आपण पाहिलं की त्याचे 10,000 हे झालं. पण हेच समजा येण्याचा रेट असते तर आपण याला येण्याच्या रेटने गुणाकार केला असता. म्हणजे किती? 324 गुणिले 1,000 गुणिले 2 म्हणजे 6,48,000 रुपये. येण्याचा असेल तर त्याला 6,48,000 मिळाले असते. आणि जर शेतीचा असेल तर आपण त्याला पाहिलं 25,920 रुपये मिळाले असते. आता वाहिनीचा जो पट्टा आहे ज्याला आपण लाईन कॉरिडॉर म्हणतो, तिथं आपण पाहिलं आपलं क्षेत्र जात आहे 10,000 चौरस मीटर. या ठिकाणी 10,000 चौरस मीटर जात आहे. आणि आपण त्याचा हायेस्ट रेट पकडला होता 40 रुपये आणि त्याला 30% जर केलं तर या ठिकाणी 1,20,000 रुपये मिळतात. हेच जर आपण येण्याचं पकडलं तर 10,000 गुणिले 1,000 त्याचा 30% आपल्याला 30 लाख रुपये मिळतील. म्हणजे या ठिकाणी मनोऱ्याच्या बाबतीतलं कसं काढायचं? 1,20,000 आले आणि आपल्या वायरच्या खाली किंवा ज्याला आपण लाईन कॉरिडॉर म्हणतो त्या ठिकाणी जो गेलेला पट्टा आहे त्याला आपण 30 लाख मिळाले. अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन करता येणं शक्य आहे. अशा पद्धतीचं अत्यंत तपशीलवार आहे. हे दोन्ही जे GR आहेत त्या ठिकाणी संदर्भ साहित्यामध्ये आपण दिलेलं आहे की हा 2 नोव्हेंबरचा एक GR आणि हा 1 डिसेंबरचा एक GR, हे दोन्ही आहेत. आपल्या सर्वांना माहीत असेल की आपलं एक व्हॉट्सअप चॅनल देखील सुरू झालेलं आहे, ज्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ज्यांना असं वाटतं की रोजचा असा GR आला की टाकल्याबरोबर आपल्याला पाहायला मिळावा आणि त्या व्हॉट्सअप चॅनलमध्ये असं जे काही रोज येतं, नव्या गोष्टी कळतात, नवे निर्णय येतात, ते त्याच्यामध्ये टाकले जातात किंवा त्यातला काही भाग काढून टाकला जातो. त्यामुळे रोजच्या रोज आपल्याला अपडेट करायला संधी आहे. तेव्हा आपल्याला हवं तर आपण या व्हॉट्सअप चॅनलच्या तिकडं व्ह्यू चॅनल करा. राईट कॉर्नरला पहा, तिथं फॉलो बटन आहे, तिथं आपण फॉलो करता येईल. आपल्याला जर हे दोन्ही GRच्या कॉपीज पाहिजे असतील, शिवाय 17चा जो अधिक्रमित झालेला GR आहे तो देखील आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल. त्याची जी काही मेंबर डाउनलोडची लिंक आहे ती याच्यामध्ये असेल, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. अशाच हे जर का तुम्हाला आवडलं असेल तर आपण नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांना पाठवा. ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना शेअर करा, शेअर करत राहा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.